नमस्कार विद्यार्थी मित्रहो, आज आपण मराठी कथेची वाटचाल या प्रथम वर्ष कला शाखेसाठी मराठी विषयासाठी अभ्यासाला असणारा जो घटक आहे तो अभ्यासणार आहोत। मी डॉक्टर प्रकाश कारभारी शेवाळे, मसगा महाविद्यालय मालेगाव। तर मराठी कथेची वाटचाल बघत असताना आपल्याला इंग्रजांचा जो काळ आहे त्या काळाचा विचार करावा लागतो। 1600 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली, पण महाराष्ट्रामध्ये 1818 पासून खऱ्या अर्थाने पेशवाईचा अस्त झाल्यानंतर या ब्रिटिशांनी आपली सत्ता केंद्र सुरू करण्याचं काम केलेलं आपल्याला दिसतं। आणि नंतरच्या काळामध्ये म्हणजे त्याच काळामध्ये साधारणतः 1818 मध्येच आपल्या भारतामध्ये छापण्याची कला म्हणजे इंग्रजी राजवट सुरू झाल्यानंतरच छापखाने आले, त्यामुळे मराठी गद्याला एक नवीन वळण मिळालं आणि खरी मराठी कथा 1890 पासून पुढच्या काळामध्ये सुरू झालेली आपल्याला या ठिकाणी दिसते। हे करमणूक मासिक जन्माला आलं आणि तिथूनच खरी कथेला सुरुवात झाली। त्यापूर्वी 70 वर्ष कथा लिहिल्या गेल्या। त्यांचं स्वरूप जर आपण बघितलं तर बहुतांशी त्या भाषांतरित होत्या, अनुकरणात्मक होत्या व अद्भुतरम्य अशा कथा होत्या। स्त्री पुरुषांनी रचलेल्या व पिढ्यानपिढ्या सांगितलेल्या कथांच्या माध्यमातून मराठीतील लोककथा जतन झालेली असावी असा या ठिकाणी आपल्याला कयास काढता येतो। स्त्रिया सणाच्या वेळेला सांगितल्या जाणाऱ्या पंचकन्यांच्या गोष्टी असतील किंवा हेमांड पंडितांनी लिहिलेलं जे चतुर्वर्ग चिंतामणी नावाचं पुस्तक आहे, ग्रंथ आहे, त्या ग्रंथामध्ये 2000 व्रत होते, 2000 कहाण्या सांगितल्या जात होत्या। म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये असं लेखन होतं, वारांच्या कहाण्या असायच्या, हरितालिका, वटसावित्री इत्यादींच्या कहाण्या म्हणजेच व्रतांची सांगड घातलेल्या लोककथा पूर्वीच्या काळामध्ये लिहिल्या जात होत्या। जीवनाचं साधं तत्वज्ञान व व्यावहारिक अनुभवांचं मिश्रण ह्या लोककथांमध्ये आहे। याशिवाय आजीने नातवंडांना सांगितलेल्या काऊचिऊच्या, भूताखेताच्या, आटपाट नगरातील राजा राणीच्या गोष्टींचा समावेश सुद्धा या लोककथांमध्ये होताना आपल्याला दिसतो। स्त्रियांनी रचलेलं हे कथा साहित्य आजही खेड्यापाड्यातील स्त्रियांच्या तोंडी आहे। आपण जेव्हा एखाद्या कार्यक्रमामध्ये हे सगळं ऐकतो त्यांच्या तोंडून, त्यावेळेला आपल्याला या सगळ्या लोककथा ज्या आहेत त्या कुठून आल्या असतील असा विचार आपल्या मनामध्ये येतो। कथा या साहित्य प्रकाराला महाराष्ट्रात फार पूर्वीपासूनची एक समृद्ध अशी परंपरा लाभलेली आहे। महाराष्ट्रातील संस्कृत मधील पंचतंत्र इतकी आपल्याला मागे घेऊन जाता येते आणि प्राचीन मराठीपुरता विचार जर केला तर महानुभावांच्या दृष्टांत पाठांपर्यंत आपल्याला जाता येतं। म्हणजेच प्राचीन कालखंडातील आख्यान कवी, शाहीर कवी यांची रचना आपण जर बघितली तर आपल्याला लक्षात येतं की पौराणिक, ऐतिहासिक कथा, कल्पित कथा, विनोदी कथा, प्रेम कथा इत्यादी अनेक प्रकार त्या कथांमध्ये आपल्याला दिसतात। आणि या सर्व रचनेमध्ये तत्कालीन समाज जीवनाचं अस्सल आणि जिवंत स्वरूप आपल्यासमोर उभं राहतं। अशी ही कथा त्या काळामध्ये लिहिली गेली, पण खरी कथा 1818ला छपाईची कला भारतामध्ये आली आणि नंतर श्रीरामपूर इथे पहिला छपाईचं यंत्र आलं आणि तिथून खऱ्या अर्थाने कथा छपाईला सुरुवात झालेली आपल्याला दिसते। पण मराठी कथेची सुरुवात ही करमणूक मासिकाने केलेली आहे हे आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यावं लागतं। आता अव्वल इंग्रजी कालखंड म्हणजे काय? तर अव्वल इंग्रजी कालखंड म्हणजे इंग्रज आपल्या महाराष्ट्रामध्ये आले आणि महाराष्ट्रात आल्यानंतर 1818ला पेशवाईचा अस्त झाला आणि त्याच्यानंतर इंग्रज महाराष्ट्रामध्ये आले। अव्वल इंग्रजी कालखंडाच्या प्रारंभीच्या काळात सर्वसामान्य प्रौढ वाचकांसाठी जे साहित्य निर्माण होत होतं ते साहित्य जर आपण बघितलं तर ते भाषांतरित होतं। जी नियतकालिक प्रसिद्ध होत होती त्यातही बराच भर इंग्रजी वृत्तपत्रांच्या बातम्यांच्या भाषांतरावर असे, पण काही काळानंतर स्वतंत्रपणे लिहिलेले लेख प्रसिद्ध होऊ लागले। भाऊ महाजन यांच्या प्रभाकर साप्ताहिकातून लोकहितवादींची शतपत्रे प्रसिद्ध व्हायला लागली। इंग्रजी शाळा, महाविद्यालय आणि विद्यापीठांची स्थापना झाली। 1857ला वूडचा खलिता आला आणि नंतर मुंबई विद्यापीठ असेल किंवा कलकत्त्याला विद्यापीठ स्थापन झालं आणि ही विद्यापीठांची स्थापना झाल्यानंतर संस्कृत व इंग्रजीचा पद्धतशीर अभ्यास केलेला वर्ग निर्माण झाला आणि या दोन्ही भाषांमध्ये श्रेष्ठ दर्जाचं वाङ्मय आहे याची जाणीव होऊन ते मराठीत आणलं पाहिजे असे त्या काळातील सुशिक्षितांना वाटू लागले। पण मराठी नाटक आणि कादंबरी हे वाङ्मय प्रकार जे आहेत ते 19व्या शतकात नव्याने सुरू झालेले होते। पंचतंत्रासारख्या कथा वाङ्मयाची संस्कृतमधील परंपरा फार मोठी होती। दशकुमार चरित्र आणि बाणभट्टाची कादंबरी या कथात्मक संस्कृत गद्यरचना प्रसिद्ध असलेल्या आपल्याला दिसतात। प्राचीन मराठीत आख्यान काव्याच्या स्वरूपामध्ये कथा उपलब्ध आहे।
बखर वाङ्मयाचं जर उदाहरण दिलं आपण तर आपल्या असं लक्षात येतं की त्या बखर वाङ्मयामध्ये क्वचित प्रसंगी बखरकार कथा सांगतात, पण या काळात बघा की पण या कथेला स्वतंत्र अस्तित्व नाही. आणि या अव्वल इंग्रजी कालखंडातील कथेबद्दल इंदुमती शेवडेंचं जर आपण मत घेतलं तर त्या काय म्हणतात बघा की अव्वल इंग्रजी काळात मराठी कथा नवे रूप घेऊन अवतरली. ती पाश्चात्य कथेच्या संपर्काने आणि जुन्या संस्कृत कथेचा किंवा मराठी लोककथेचा वारसा घेऊन नव्हे, तर तिचा वारसा एडगर ॲलन पो पासून 1832 साली निर्माण झालेल्या आधुनिक पाश्चात्य कथेच्या अव्वल इंग्रजीत मराठी गद्याचा विकास होऊन त्यात स्वतंत्र निर्मिती करण्याची कुवत येईपर्यंत मराठी कथेला भाषांतराचा पांगुळ गाड्याचा आधार घ्यावा लागला. तो तिने इंग्रजीकडून घेतला, पर्शियन व संस्कृत कथांचा घेतला, पाठ्यपुस्तकासाठी लिहिलेल्या उपदेशपर गोष्टी असतील, ख्रिस्ती धर्मप्रसारासाठी सांगितलेल्या बायबलमधील गोष्टी असतील, बालमित्र, यांत्रिकरण यांसारख्या भाषांतरित पुस्तकं असतील, या क्रमाने हे कथा वाङ्मय धडपडत वाटचाल करू लागलं आणि नव्याने अक्षर ओळखवून लागलेल्या वाचक वर्गासाठी त्याचे रंजन करण्यासाठी अद्भुत रम्य कथा निर्माण झालेली आपल्याला दिसते. तर बेताळ पंचविशीतील कथा असतील, गुलबकावली असेल, हातीमबाई आणि अरबी भाषेमधून सुरत चमत्कारित गोष्टी त्या काळामध्ये लोकप्रिय कथा वाङ्मय म्हणून होतं. भडक शृंगार असलेल्या आणि अभिरुचीच्या दृष्टीने कमी प्रतीच्या अशा अनेक कथा या कालखंडात लोकप्रिय झाल्या. आणि या कालखंडातील लोकप्रिय ज्या कथा आहेत त्या कथांचा जर आपण विचार केला तर आपल्या लक्षात येतं की मुद्रणकला, नवशिक्षण आणि वृत्तपत्रांचा जमाना, त्याच्यामुळेच या नवीन कथा आल्या. चमत्कारिक बातम्या देणं, नवीन ज्ञान बोधक अशी माहिती देणं, नवे विचार समजून देणं, नवीन भौतिक विद्यांचा प्रसार करणं हा हेतू आपल्याला त्या ठिकाणी दिसतो. दिग्दर्शन असेल, ज्ञानोपासक असेल, ज्ञानप्रसारक या नियतकालिकांची सुद्धा त्याला मदत झाली. आणि ही नियतकालिके उपयुक्त व मनोरंजक गोष्टीही प्रसिद्ध करत होती. तर ही महत्वाची लोकांसाठीची माध्यमं आपल्याला या ठिकाणी सांगता येतात. तर अशा या माध्यमांमधून कथा विकसित होत गेलेली आपल्याला दिसते. तर नंतरचा काळ जर आपण बघितला तर तो आहे स्फुट गोष्टींचा. कथेची वाटचाल जर बघितली तर त्याच्यामध्ये स्फुट गोष्ट, तरी जी स्फुट गोष्ट आहे, अव्वल इंग्रजी कालखंडात कथेला अद्भुत व अवास्तवतेच्या तावडीतून सोडवून वास्तवाच्या सृष्टीत आणण्याचं कार्य करमणूकमधून हरिभाऊ आपटेंनी केलं. हरिभाऊ आपटेंनी स्फुट गोष्टी लिहिल्या. 1890 मध्ये हरिभाऊ आपटे यांनी करमणूक पत्र काढलं. मराठी कथेच्या इतिहासात 1890 ते 1910 हा कालखंड करमणूक कालखंड म्हणून ओळखला जातो. आणि हरिभाऊ आपटे यांनी या पत्रातून लिहिलेल्या स्फुट गोष्टी लोकप्रिय झाल्या. 1910 ते 1926 हा कालखंड मनोरंजन कालखंड म्हणून ओळखला जातो. आणि लघुकथेच्या विकासाला या काळात याच मासिकाने प्रामुख्याने हातभार लावला व लघुकथा मराठी वाचकामध्ये लोकप्रिय केली. आता हरिभाऊ आपटे यांनी व्यक्तिचित्रणावर भर देणाऱ्या स्फुट गोष्टी लिहिल्या. पात्रांच्या स्वभाव वैशिष्ट्यांचं दर्शन घडवताना त्यांच्या स्वभावातील विसंगतीवर बोट ठेवला. त्यातून विनोद निर्मिती केली. केवळ संवादातून कथेचा आशय व्यक्त करण्याचा प्रयत्न त्यांनी काही स्फुट गोष्टीमधून केला. म्हणजे हा बदल कथांमधला केला. आणि हरिभाऊंच्या कथेची समीक्षा करताना डॉक्टर अंजली सोमन यांचं जर मत आपण लक्षात घेतलं तर काय म्हणतात, त्या हरिभाऊंच्या दीर्घ कथांपेक्षा त्यांच्या छोट्या स्फुट गोष्टी तंत्रदृष्ट्या आणि परिणामकारक ठरल्या. या कथांमध्ये प्रसंगाची गर्दी, पाल्लाळ आढळत नाही. वेगवेगळ्या घटनांची मनोरंजन गुंफण न करता एखादा मध्यवर्ती प्रसंग घेऊन किंवा एखादं छोटं रहस्य घेऊन त्याभोवती कथेची उभारणी करण्याचा प्रयत्न ते छोट्या गोष्टीतून करतात. स्फुट गोष्टीचं लेखन करताना समाजाला बोध देऊन शहाणे करण्याची दृष्टी हरिभाऊंनी स्वीकारल्यामुळे त्यांच्या कथांच्या कलात्मकतेत बऱ्याच वेळा न्यूनत्व आलेले दिसते. गोष्ट सांगत असताना हरिभाऊ जेव्हा भाष्य करू लागतात किंवा कथेच्या शेवटी इसापाप्रमाणे तात्पर्य सांगू लागतात तेव्हा त्यांनी स्वीकारलेला बोधवाद त्यांच्या कथांना जाचक ठरतो. हे मत आहे डॉक्टर अंजली सोमन यांचा हा अभिप्राय आहे. आणि मध्यमवर्गीय जीवनातील साधेच पण भावोत्कट प्रसंग निवडून हरिभाऊंनी कथा निर्मिती केली. या कथांमध्ये जीवनात भेटणारी सामान्य माणसे चित्रित केली आहे आणि यातील प्रसंग संभवनीय आहेत. मुख्य म्हणजे हे प्रसंग आपल्या अनुभवांशी जुळतात याचा वाचकांना प्रत्यय आल्यामुळे वाचक हरिभाऊंच्या कथांकडे आकर्षित झालेले आहेत हे आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यावं लागतं. हरिभाऊंच्या पूर्वकालीन कथेचं स्वरूप जर आपण बघितलं
तर हरिभाऊंनी या कथाक्षेत्रामध्ये घेतलेली केलेली जी कामगिरी आहे हे उल्लेखनीय आपल्याला मानता येते. कारण पूर्वीच्या कथा जर बघितल्या तर त्या या तोडीच्या नाहीत. मध्यमवर्गीय जीवनातील साधेच पण भावोत्कट प्रसंग त्यांनी घेतले. मोठ्या कलात्मकतेने त्यांनी आपल्या गुजगोष्टींमधून रंगवले. करमणुकीतून क्रमशः प्रसिद्ध होणाऱ्या कादंबऱ्यांच्या तुलनेने 1 किंवा 2 अंकातून संपणाऱ्या लहान लहान गोष्टींना त्यांनी स्फुट गोष्टी असं नाव दिलं. लघुकथा म्हणजे लांबीने कमी असणारी कादंबरी असाच त्या काळात समज होता. आणि अपकाराची फेड उपकारांनीच, काळ तर मोठा कठीण आला, थोड्या चुकीचा घोर परिणाम, अशा सारख्या प्रकरणात विभागलेल्या हरिभाऊंच्या दीर्घकथा म्हणजे छोट्या छोट्या कादंबऱ्याच आहेत. या कथांमधून प्रसंगाची गर्दी आहे, पात्रांची गर्दी आहे आणि वर्णनाचाही पाल्लाळ आहे. पण त्या काळी या सर्व स्फुट गोष्टी समजल्या गेल्या. इतके लघुकथांचं स्वरूप या काळामध्ये लवचिक होतं. त्यांच्या दीर्घ कथांपेक्षा त्यांच्या स्फुट गोष्टी परिणामाच्या एकतेच्या दृष्टीने अधिक यशस्वी ठरलेल्या आपल्याला या ठिकाणी दिसतात. तर अशी ही स्फुट कथा गोष्ट हरिभाऊंनी लिहिली. त्याच्यानंतर आली लघुकथा. आता लघुकथा जी आहे तर ती करमणूकच्या कालखंडात बीजारोपण झालेल्या लघुकथेच्या रूपाची वाढ करण्याचं काम 1910 नंतर मनोरंजन मासिकाने स्वीकारलं. करमणूक नंतर मनोरंजन मासिक आलं आणि करमणूक कालखंडातच 1895 मध्ये मनोरंजनचा प्रारंभ झालेला होता. आणि लघुकथेच्या विस्ताराचं विकासाचं काम या मासिकातून खऱ्या अर्थाने जरी ते 1895ला सुरू झालं तरी 1910 नंतरच सुरू झालं. आणि 1910 ते 1926 हा जो 16 वर्षाचा कालखंड आहे तो कालखंड मनोरंजन कालखंड असं म्हटलं जातं. आणि मनोरंजन कालखंडामध्ये कथेचा विकास हळूहळू होत गेलेला आपल्याला या ठिकाणी दिसतो. तर हा मनोरंजन कालखंड अतिशय महत्त्वाचा कालखंड आहे. आणि या कालखंडामध्ये 2 गोष्टी मुख्यतः दिसून येतात. या काळात स्त्रीविषयक दृष्टिकोन बदलला, तो व्यापक झाला, विशाल झाला. स्त्री शिक्षण, स्त्रियांची उन्नती यासारख्या प्रश्नांकडे पाहण्याची दृष्टी अधिक उदारमतवादी झाली. यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तंत्र देवता हे मुळी मनोरंजनचे ब्रीदवाक्य होते. आणि त्यामुळे सुशिक्षित स्त्री पुरुषांची चित्रे या काळात लघुकथांमधून यावयास लागली. करमणुकीच्या काळात माझघरात असलेली स्त्री आता हळूहळू दिवाणखान्यात येऊ लागली व पुरुषांची वादविवाद करू लागली. पूर्वीच्या लक्ष्मीबाई, गंगाबाई जाऊन त्यांच्या जागी थोड्याफार शिकलेल्या कालिंदी, सुधा अशी पात्र यायला लागली. आणि दुसरी गोष्ट म्हणजे महाराष्ट्रीयांचं लक्ष परप्रांतीय वाङ्मयाकडे म्हणजेच बघा की वळलं. त्यामुळे प्रभात कुमार मुखर्जी असतील, रवींद्रनाथ टागोर असतील, प्रेमचंद इत्यादी लेखकांच्या ललित लेखनाकडे लक्ष गेलं. आणि ती मराठी पेहराव चढवून ही जी स्त्री आहे ती स्त्री पुढे येऊ लागली. इंग्रजी कथा लेखकांकडेही या काळात लेखकांचं लक्ष जाऊन त्यांच्या कथांची रूपांतरे जी आहेत ती रूपांतरे मराठीत येऊ लागली. मराठी कथेचं स्वरूप त्यामुळे हळूहळू बदलू लागलं आणि संपूर्ण कथा म्हणजे छोटी कादंबरी ही पूर्वीची दृष्टी बदलायला लागली आणि कथा हळूहळू छोटी व्हायला लागली. वर्णनाचं पाल्लाळ कमी झालं, प्रसंगाची गर्दी कमी झाली आणि लघुकथा अर्थात लघुकथा व्हायला लागली. अर्थात यशवंत काळातील रेखीवता व तंत्रशुद्धता या काळात दिसत नसली तरी त्या दिशेने लघुकथेची वाटचाल सुरू होती. प्रत्येक अंकात कमीत कमी पण संपूर्ण गोष्ट देऊन मनोरंजन सारख्या या काळातील मासिकांनी लघुकथेविषयी कुतूहल तर निर्माण केलंच पण आवड सुद्धा वाचक वर्गामध्ये निर्माण केली. शाळा महाविद्यालयातून इंग्रजी वाङ्मयाच्या अभ्यासाने शेले, बायरन आणि ब्राउनिंग हे जे कवी आहेत हे रोमॅन्टिक कल्पनेचे सुशिक्षित वर्गात आकर्षण निर्माण झालं यांच्या. आणि असाच प्रणय भावनेचा आविष्कार मराठी कथेमध्ये येऊ लागला. म्हणजे इंग्रजी शिकता शिकता मराठीमध्ये पण कथा रोमॅन्टिक लिहिल्या गेल्या पाहिजे तो आविष्कार व्हायला लागला. आणि प्रेमकथांचा नवशिक्षित वाचक वर्ग जो आहे तो निर्माण व्हायला लागला. तर श्रीकृष्ण कोल्हटकर असतील, श्रीपाद श्रीकृष्ण कोल्हटकर, न.चि. केळकर असतील, सीम परांजपे, वामन मल्हार इत्यादी साहित्य दिग्गज या काळात लेखन करत होते. गडकरी, खांडेकर, माडखोलकर, खाडीलकर, अत्रे यांना गुरुस्थानी असलेल्या श्रीपाद कृष्णांच्या वाङ्मयीन श्रेष्ठत्वाचा हा काळ होता आणि यालाच कोल्हटकर युग असं म्हटलं जातं. तर या काळामध्ये ही जी कथा आहे ही कथा लघुकथा झालेली आपल्याला दिसून येते. फडके आणि खांडेकर कालखंड जो आहे तो महत्त्वाचा आहे. दिवाकर कृष्णांच्या कथा या काळामध्ये लिहिल्या गेल्या त्यासुद्धा अतिशय महत्त्वाच्या आहेत हे आपण लक्षात घेणं
गरजेचं आहे. म्हणजे हळूहळू ही जी कथा आहे ही कथा छोटी व्हायला लागली. व्यंकटेश माडगुळकर असतील, श्रीम माटे असतील, जी ए कुलकर्णी, विद्याधर पुंडलिक, चित्रम खानोलकर, बी.श. पारगावकर, शरदचंद्र चिरमुले, श्रीदा पानवलकर, आनंद जातेगावकर, जयवंत दळवी, पुशी रेगे, श्रीज जोशी, अशी अनेक नावं कथा विकसित करणारे जे लोकांची नावं आहेत ती नावं आपल्याला सांगता येतील. आणि हळूहळू कथा जी आहे ती कथा लघुकथा होत गेलेली आपल्याला दिसते. मग काय झालं, नवकथा आली. नवकथा, नवीन कथा जी आहे तिला नवकथा असं म्हटलं जातं. तर ही जी नवकथा आहे ती नवकथा 1945 नंतरच्या काळात दुसरं जागतिक महायुद्ध आलं आणि 45 नंतर नवकथा आली. यंत्रयुग, विज्ञान आणि मानसशास्त्राच्या क्षेत्रामध्ये नवं संशोधन झालं. मानवी जीवनामध्ये काही मूलभूत प्रश्न निर्माण झाले. महायुद्धामुळे आर्थिक मंदीची लाट आली. यंत्रामुळे मानवी जीवनात आलेली यांत्रिकता आणि मानसशास्त्रीय संशोधनाने श्रद्धा आणि नीतिमूल्यांविषयी निर्माण झालेली सांशिक दृष्टी या सर्वांचा परिणाम कथा वाङ्मयावर झाला. गंगाधर गाडगीळ, अरविंद गोखले, पुबा भावे आणि व्यंकटेश माडगुळकर या नवकथाकारांच्या समर्थ लेखणीतून नवकथा निर्माण झालेली आपल्याला दिसते. मग व्यंकटेश माडगुळकर असतील, यांनी ग्रामीण कथेला मराठी कथा वाङ्मयात महत्त्वाचं स्थान मिळवून दिलं. सत्यकथा मासिकाने आपले जुने वळण बदलले. अभिरुची पुन्हा नव्या वाङ्मयीन ललित कृतींच्या शोधात राहिलं. गंगाधर गाडगीळ असतील, अरविंद गोखले असतील, व्यंकटेश माडगुळकर, पुबा भावे हे नव्या दमाचे जे लेखक आहेत ते लिहायला लागले. शंकर पाटील, मिराजदार, उद्धव शेळके, रारम बोराडे, आनंद यादव, भास्कर चंदन शिवे, चारुता सागर, दत्ता भोसले यांची सुद्धा कथा प्रभावी झालेली या काळामध्ये आपल्याला दिसते. तर असे हे जे लेखक आहेत हे लेखक या काळामध्ये लिहायला लागले. आणि मग त्याच्यानंतर जी ग्रामीण कथा आली, स्वातंत्र्योत्तर काळामध्ये आलेली ही जी ग्रामीण कथा आहे ती ग्रामीण कथा आपल्याला या ठिकाणी महत्त्वाची कथा म्हणून लक्षात घ्यावं लागतं. कारण 60 नंतर जे प्रवाह आले ते प्रवाह ग्रामीण साहित्याचा प्रवाह होता. त्याच्यामध्ये दलित साहित्याचा प्रवाह, स्त्रीवादी आणि आदिवासी साहित्याचा हे 4 महत्त्वाचे प्रवाह होते. तर 1897ला दुष्काळ पडला. दुष्काळातलं काही वर्णन हरिभाऊ आपटेंनी केलेलं होतं. पण खऱ्या अर्थाने 1960 नंतर जो प्रवाह आला ग्रामीण साहित्याचा त्याच्यामध्ये लिहिलं गेलेलं साहित्य जे आहे ते साहित्य महत्त्वाचं मानलं जातं. त्याच्या आधी 41 मध्ये उपेक्षितांचा अंतरंग श्रीम माटे यांनी लिहिलेलं होतं. ग्रामीण मराठी कथेमध्ये नवे धुमारे, नव्या जाणीवा निर्माण व्हायला लागलेल्या होत्या. पंडित महादेव शास्त्री जोशी यांच्या कथेनेही या परंपरेत कथालेखन केलं. आणि श्रीम माटे यांचे उपेक्षितांचे अंतरंग असेल, माणुसकीचा गैवर असेल, भावनांची मांडणी असेल, तर हे कथासंग्रह प्रसिद्ध झाले. आणि त्यांच्या कथासंग्रहांच्या नावावरून त्यांच्या लेखनाचा कल आपल्याला स्पष्ट होतो. समाज शिक्षक प्राध्यापक श्रीम माटे यांनी दलितांमध्ये, उपेक्षितांमध्ये समाजातील खालच्या थरात मिसळून त्यांचं जीवन अनुभवलं, सुखदुःख अनुभवले, त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्याच्यावर लेखन केलेलं आपल्याला या ठिकाणी जाणवतं. तर गल ठोकळ यांनी सुद्धा काही ग्रामीण साहित्य लिहिलं. त्याच्यामध्ये अज्ञान, रान, दांडगेपणा असेल, माणसातील आणि गावातील हाडवैर असेल, दादागिरी करणारे लोक असतील, सुगी, पीक, शेतातील नाट्यपूर्ण वर्णन, खेडेगावातील सण उत्सव, प्रेम प्रकरणे, भानगडी, भटक्या जमातींचं जीवन हे सुद्धा विषय त्यांनी त्या ठिकाणी घेतलेले आपल्याला दिसतात. आणि खऱ्या अर्थाने ग्रामीण प्रदेश, ग्रामीण जीवन, ग्रामीण वातावरण, ग्रामीण माणूस या कथांमधून चित्रित झालेला आपल्याला दिसतो. ऊस सुकटणकर यांनी ग्रामीण जीवनाविषयीच्या वाङ्मयीन जाणीवा ज्या आहेत त्या सुद्धा या कथांमध्ये आपल्याला आलेल्या दिसतात. आणि 1931 साली सह्याद्रीच्या पायथ्याशी हा कथासंग्रह लिहिला गेला. आणि नंतर 1960 नंतर मात्र मोठ्या प्रमाणामध्ये साहित्य निर्माण झालं. द मा. मिराजदार, शंकर पाटील, उद्धव शेळके, रारम बोराडे, आनंद यादव हे जी पिढी आहे, भास्कर चंदन शिवे वगैरे, तर ही सगळी पिढी आपल्याला सांगता येते. शंकर खंडू पाटील असतील, मधु कुलकर्णी, द का. हसमनीस, बाबा पाटील, मनोहर तल्लार, हमीद दलवाई, सरोजिनी बाबूर, मुकुंद गायकवाड, चंद्रकांत भालेराव, वोवा बोते, रंगराव बापू पाटील, आनंद पाटील, बाबा पाटील अशी काही नावं आपल्याला ग्रामीण कथेमध्ये सांगता येतात. मग याच काळामध्ये निर्माण झालेला जो दलित साहित्याचा प्रवाह आहे तो पण आलेला आपल्याला दिसतो. स्वातंत्र्य काळामध्ये ज्या नव्या वाङ्मयीन जाणीवा आणि प्रवृत्ती निर्माण झाल्या त्या
दलित साहित्याचं स्थान महत्त्वाचं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या तत्त्वज्ञानाने दलित अनुभवाला जाग आली. शतकानुशतकाच्या मौनाला वाचा फुटली. पोतीनिष्ठ, अंधश्रद्धा, देव दैव शरणता यांनी तुडवलेलं मानवी मन नव्या विज्ञाननिष्ठ ओंकाराने सजग झालं आणि दलित कथेच्या प्रेरणा आणि प्रवृत्तींची पार्श्वभूमी जी आहे ती निर्माण झालेली आपल्याला त्या ठिकाणी दिसतात. जीवन जाणीवा कोंडीतून मुक्त होऊन नवा आशय आविष्कृत होऊ लागला आणि हा नवा आत्मशोध होता. ही नवीन सांस्कृतिकता होती. अस्मितेचा हा नवा उद्गार होता आणि याचंच नाव दलित साहित्य. भारतीय संस्कृतीच्या तळाशी पेटलेले हे अग्निकुंड आहे. दलित कथा ही अग्निकुंडातील एक ठिणगी मराठी कथावेलीला आलेलं ते रसरशीत फळ आहे. हे चंद्रकुमार नलगे, डॉक्टर गंगाधर पानतावणे यांनी या संदर्भात म्हटलेलं आपल्याला दिसतं. तर दलित कथा सामाजिक चळवळीतून उदयाला आली. महायुद्धानंतरची कथा मध्यमवर्गीय पांढरपेशा लोकांनी घडवली होती, पण या कालखंडामध्ये उपेक्षितांचे दलितांचं अंतरंग उलगडून दाखवण्याचं काम या ठिकाणी केलेलं आपल्याला दिसतं. तर दलित कथाकारांमध्ये आपण जर विचार केला तर योगीराज वाघमारे असतील किंवा वामन ओहाळ असतील, दादा गोरे, पुंडलिक धोंडगे, शंकरराव खरात, अण्णाभाऊ साठे, बाबूराव बागुल हे तर शिल्पकारच होते. केशव मेश्राम, अशोक लोखंडे, अर्जुन डांगळे जे आहेत ते अर्जुन डांगळे, दया पवार, माधव कोंडविलकर यांनी दलित कथेला एक दिशा, एक गती देण्याचं काम केलं. अमिताभ, सुधाकर गायकवाड, योगेंद्र मेश्राम इत्यादी दलित कथाकार जे आहेत ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार व प्रेरणा प्रमाण मानून कथालेखन करत असताना आपल्याला दिसतात. तर अशा प्रकारे दलित कथा जी आहे ती कथा विकसित होत गेली. स्त्रीवादी कथेचा जर विचार केला आपण तर 1880 पासून मराठी लघुकथेचा प्रारंभ झालेला होता हरिभाऊ आपटेंपासून. पण स्त्रियांनी कथालेखन करायला बरंच उशीर केला. स्त्रियांच्या कथालेखनात जीवन दर्शनाचा आणि वास्तववादी लेखनाच्या प्रेरणा होत्या. या जीवन वास्तवाचं चित्रण काही कथालेखिका जे आहेत त्यांनी लेखांच्या माध्यमातून कलात्मक पद्धतीने केलं. काहींच्या कथा सरधोपट, निवेदनात्मक आणि बोधनिष्ठ पद्धतीच्या बनल्या आणि या कथालेखिकांनी जे जीवन पाहिले, अनुभवले, ऐकले त्यातील दुःख या कथालेखिकांनी चित्रित केलेली आपल्याला दिसतात. आपल्या आकलन शक्तीनुसार या दुःखावरील उपायांचं सुद्धा दिग्दर्शन केलं. आधुनिक मराठी वाङ्मयाच्या प्रारंभ काळात स्त्रिया स्वयंपाकघर, माझघराच्या चौकटीत बांधल्या गेलेल्या होत्या. संसार करणं, मुले बाळे सांभाळणं ही त्यांची आद्य कर्तव्य होती. पण स्वयंपाकघर आणि माझघराच्या चौकटीतून जेवढे मर्यादित जग दिसत होते त्याचे प्रतिबिंब या काळातील स्त्रियांनी त्यांच्या कथा साहित्यामध्ये लिहिलेलं आपल्याला दिसतं. स्त्रियांचं कथालेखन त्या काळातील विविध नियतकालिकातून प्रसिद्ध होत होतं आणि स्त्रियांच्या कथेचा इतिहास सांगताना डॉक्टर अंजली सोमल काय म्हणतात बघा. शांताबाई आलेखिकेने लिहिलेली बिचारी आनंदीबाई मासिक मनोरंजनमध्ये त्यांनी लिहिलं होतं 1896 मध्ये. ही कथा म्हणजे स्त्रीने लिहिलेल्या उपलब्ध कथातील पहिली कथा आहे. स्त्रियांचे कथालेखन जरी 1896 मध्ये सुरू झालं तरी स्त्रीने लिहिलेल्या कथांचा प्रसिद्ध संग्रह जो आहे तो 1915 मध्ये आला आणि लक्ष्मी तनया, लक्ष्मीबाई अभ्यंकर ज्यांचं नाव, यांचा सद्यस्थिती हा तो कथासंग्रह आपल्याला सांगता येतो. आणि 1885 ते 1920 या कालखंडात लेखिकेचा म्हणून प्रसिद्ध झालेला तो एकमेव संग्रह आहे हे आपण या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे. तर अशा प्रकारे वेगवेगळे जे विषय आहेत ते विषय कथेमध्ये यायला लागले. मग प्रेम प्रकरण असेल किंवा मग स्त्रीचं शरीर असेल, स्त्रीचं लग्न असेल किंवा अनेक विषय स्त्रियांनी या आपल्या कथांमधून मांडले. गौरी देशपांडे, सानिया, प्रिया तेंडुलकर यांनी स्वतंत्र भूमिका घेऊन कथालेखन केलं. सानिया यांचे दिशाघरांच्या ओळख, वलय, परिणाम, शोध, प्रतीती, खिडक्या, प्रयाण इत्यादी कथासंग्रह प्रकाशित झालेले आहेत. सानियाच्या कथांमधून लग्न संस्थेची चौकट लवचिक झाल्याचं चित्रण आलेलं आहे आणि स्त्रीचे शरीरनिष्ठ अनुभव, विवाहानंतर अपरिहार्यपणे स्त्रीच्या वाट्याला येणारे मातृत्व, त्यांच्याबद्दलची जाणीव आपल्याला या ठिकाणी दिसते. गौरी देशपांडे यांच्या आहे हे असं आहे, एक एक पान गळावया हे कथासंग्रह प्रकाशित झालेले आहेत. स्वयंभू मुक्त अशी स्त्री गौरी देशपांडे यांच्या कथेमध्ये येते आणि ही स्त्री तिच्या इच्छा, आकांक्षा, सहज प्रेरणा प्रमाण मानून जगते. स्वतःशी प्रामाणिक असणे
हा तिचा जीवनविषयक दृष्टिकोन असतो. म्हणूनच नीती अनितीच्या कल्पना, समाजभय तिला जाणवत नाही. स्वतःकडे आणि भोवताली बघण्याची तिची दृष्टी निखळ पारदर्शी असल्याचं आपल्याला जाणवतं. तर अशा प्रकारचे विषय स्त्रीवादी ज्या कथा आहेत त्या कथांमध्ये आलेल्या आपल्याला दिसतात. मग दुःख असेल, लग्न, उत्सव, दुःख वगैरे या सगळ्या गोष्टी कथांमध्ये आलेल्या आहेत. आता पुढचा जो भाग आहे तो भाग आहे आदिवासी कथा. तर कोणकोणत्या कथा लिहिल्या गेल्या, आदिवासींचं सुख दुःख, राग असेल किंवा समाधान असेल, आशा आकांक्षा, भावभावना या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आदिवासी